सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूम मध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो. चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंय साई? मस्त वास येतोय, मला बघायचंय. अगं जरा नीट शिजू दे, थोडं थांब, तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणारे. अरे त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई. आई, मला पोहे बनवायला शिकायचंय. ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्यात दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते, कोण आलाय बाळा? कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं. यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा. तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील. तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईन. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता, पास्ता, एकदम गरमागरम पास्ता. रेड, व्हाईट, पिंक सॉस मध्ये.
अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा, व्हाईट पास्ता, रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा, एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो नाही? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते. एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झाला सांगा बरं का? वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय? घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे, सगळ्या सोसायटी कडून. काय म्हणता? बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी, इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना? आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1, 2, 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे, पहिली कमाई. यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. या तर माझा फ्रॉकही येईल. सगळे जण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.